होते आणि त्यांनी गद्दारी केली. शेवटी 18 तारखेला सभेमध्ये मी त्यांना उत्तर देईल. त्यांची पवार खूप दुखावले असं दिसत आहे या सगळ्या गद्दारांमुळे. दिलीप वळसे पाटील साहेबांना पवार साहेबांचं मानसपुत्र असं लोक समजायचे. पवार साहेबांनी त्यांना खूप ताकद दिली, खूप संधी दिली, पदं दिली. जेव्हा एक अशी परिस्थिती आली होती की त्यांना कदाचित पद हे दिलं जाणार नव्हतं, तेव्हा वळसे पाटील साहेब आणि त्यांचे कुटुंबीय हे आदरणीय पवार साहेबांना आणि आजींना तिथं भेटले. तिथं काय झालं हे खरं तर पवार साहेबांना आणि वळसे पाटील साहेबांनाच माहिती. आणि मग जे पद मिळणार नव्हतं ते पद प्रेमाने, विश्वासाने वळसे पाटील साहेबांना पवार साहेबांनी दिलं. आणि ही परिस्थिती झाल्यानंतरसुद्धा ऐन मोक्यावर जेव्हा पवार साहेबांना त्यांची मदत पाहिजे होती, पाठिंबा पाहिजे होता, तेव्हा हे सत्तेसाठी त्यांच्यावर कारवाई होणार म्हणून हे भाजपबरोबर गेले. आणि गेले तर गेले, त्यांच्या मित्राच्या कंपनीला सरकारकडनं मोठं टेंडर दिलं गेलं. त्याच्यामध्ये 100-200 कोटी रुपयाचा मलिदासुद्धा त्यांनी तिथं खाल्ला. आणि म्हणतात की विकासासाठी गेले. म्हणजे पवारसाहेब या बाबतीत अतिशय दुःखी आहेत. फक्त त्यांच्या बाबतीत नाही, सगळ्याच नेत्यांच्या बाबतीत. त्यामुळे 18 तारखेला जेव्हा पवारसाहेब तिथं जातील, जर तिथं जाणार असतील तर योग्य असं उत्तर पवारसाहेब तिथं देतील आणि ते जनतेला 100% पटेल. त्यामुळे अजित पवारांनंतर आता पंकजा मुंडे देखील बटुंगे तो कटंगे भाजपच्या स्लोगन होते, त्याचा विरोध केला. नाही, विरोध करत असतील तर चांगलीच गोष्ट आहे. संतांची भूमी आहे, थोर व्यक्तींची भूमी आहे ही महाराष्ट्र. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा लोकांच्या ध्यानामध्ये, मनामध्ये, रक्तामध्ये भिनलेला आहे. अशात गुजरातची स्टाईल नाहीतर उत्तर प्रदेशची स्टाईल जर महाराष्ट्रावर भाजपचे नेते लादण्याचा प्रयत्न करत असतील तर स्वाभिमानी मराठी माणसं हे काय खपून घेणार नाहीत. त्यामुळे उगाच नको त्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा हाताला काम आणि पोटाला अन्न आणि महाराष्ट्राला या देशाचं 1 नंबरचं राज्य विकासाच्या बाबतीत कसं करता येईल याच्यावर खऱ्या अर्थाने बोललं पाहिजे. पण हे गुजरातचे नेते इथं येतात, द्वेष निर्माण करतात आणि विकास करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा महाराष्ट्राचा कुठलाच विकास करत नाही, केला तर फक्त गुजरातचाच करतात. त्यामुळे मला असं वाटतं की इथं गुजरात शाही विरुद्ध महाराष्ट्र धर्म अशी ही लढाई आता झालेली आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे. रडूबाय रडूबाय उद्धवचं सुरू आहे असं ते म्हटलं. आता राज ठाकरे साहेबांना कुठंतरी भाजपने दुर्दैवाने आपल्याला बोलावं लागतं की सुपारी दिली असं म्हणावं लागेल. ज्याच्यामध्ये मतं खायची उद्धव ठाकरे साहेबांची पार्टी जिथं जिथं आहे तिथं 1000-2000 मतं खाऊन कुठंतरी काठावर असलेला एखादा उमेदवार तिथं भाजपला तिथं मदत करायची असा कुठंतरी हेतू हा इंजिनचा दिसतोय. पण मग आता लोकांनाही कळलेलं आहे कोण जिंकण्यासाठी लढतंय, कोण खऱ्या अर्थाने लढण्यासाठी लढतंय आणि कोण मतं खाण्यासाठी लढतंय. त्यामुळे राज ठाकरे साहेबांची जी उंची होती राजकीय दृष्टिकोनातून ती दुर्दैवाने भाजपनं आता कुठंतरी कमी केली असं वाटतंय. आणि भाजपच सूत्रधार आहे ह्या सर्व पक्षाचा की मतं खाण्यासाठी हे सर्व पक्ष तिथं उभे केलेत आणि आज तेच होताना दिसते. पण महाराष्ट्राची जनता हुशार आहे. शरद पवारांचं संपूर्ण आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं. ज्यांनी काँग्रेसचे आमदार फोडून स्वतःचा पक्ष उभा केला, राज ठाकरे पवारांवर टीका केली. राज ठाकरे साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की पवार साहेबांनी कधीही कुठलं कुटुंब फोडलं नाही, पार्टी फोडली नाही. देवेंद्र फडणवीसांनी कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, फक्त एक नाही तर अनेक. याच्यात राज ठाकरे साहेबांची एक गोष्ट मानायला पाहिजे, जेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना संधी होती तेव्हा कुटुंब न फुटून देता त्यांनी वेगळी पार्टी काढली, चांगली गोष्ट आहे. पण ज्या लोकांनी कुटुंब फोडलं, ज्या लोकांनी पार्टी फोडली, असे भाजपच्या लोकांना तुम्ही अप्रत्यक्षपणे नाही तर प्रत्यक्षपणे पाठिंबा देताय हे योग्य वाटत नाही. याच्या आधी तुम्ही महाराष्ट्राचे विषय मांडत होता, महाराष्ट्राचे युवांचे प्रश्न मांडत होता आणि आज अचानक भूमिका बदलून तुम्ही भाजपची बाजू त्या ठिकाणी मांडत आहात. त्यामुळे लोकांनी जर तुमची पूर्वीची आणि आत्ताची भाषणं बघितली त्याच्यामध्ये तुम्हीच इतक्या वेळा भूमिका बदललेल्या आहेत की आता लोकांनाच कळेना की तुम्ही कुठल्या बाजूने आहात. आणि आत्ता जे तुमचं पक्ष लढत आहे ते कुठंतरी फक्त भाजपला मदत व्हावी आणि ते सुद्धा फक्त काय 1000-2000 मतं खाऊन भाजपला मदत व्हावी अशी भूमिका कुठंतरी मनसेली घेतली अशी चर्चा लोकांमध्ये आता सुरू झालेली आहे. अजित पवार असे बोलले बारामतीमध्ये सभेमध्ये की आधी शरद पवार साहेब सुप्रियाताईबद्दल बोलायचे की माझी शेवटली सभा आहे, तुम्ही सुप्रियाला सांभाळून घ्या. आता नातवाबद्दल बोलतात की माझी शेवटची निवडणूक आहे,
तुम्ही नातवाला सांभाळा. मग मी पुतण्या होतो, माझा मुलगा पण नातू होता, त्यांच्याबद्दल कधी बोललो? एक विषय आहे की अजितदादांना पवार साहेबांनी अनेक पदं दिली, बऱ्याच वेळा ताकद दिली आणि मग ताकद देऊनसुद्धा दुर्दैव असं की भाजपच्या नादी लागून दादांनी, म्हणजे मोठे नेते होते ते, दादांनी भूमिका बदलत पार्टी सोडून कुटुंब सोडून ते भाजपबरोबर तिथे गेलेले आहेत. आता अशात जर आज ते भूमिका घेत असतील अजितदादा, तर त्या भूमिकेला काय अर्थ आहे मला वाटत नाही. कारण का शेवटी आता लोकसभेच्या इलेक्शनला त्यांनी भूमिका घेतली, भाजपबरोबर ते गेलेले आहेत आणि परत एकदा आता यावेळेस ते कुठंतरी चर्चा करून एक दिशाभूल लोकांची करत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आमचा धनुष्यबाण उद्धव ठाकरेंनी दावणीला बांधला होता, तुम्ही सोडून आणला मुख्यमंत्री म्हणून. काय म्हणले होते? आमचा धनुष्यबाण उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या दावणीला बांधला होता, तुम्ही आता सोडवून आणलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं 2016चं जेव्हा भाजपबरोबर ते होते त्यावेळेचं भाषण जर आपण ऐकलं तर त्या भाषणामध्ये त्यांनी आक्रमक टीका ही भाजपवर आणि देवेंद्र फडणवीसांवर केली होती, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब म्हणत होते की भाजप हे कुठंतरी शिवसेनेला संपवत आहे, अपक्ष उमेदवार उभा करून शिवसेनेची म्हणजे धनुष्यबाणाची ताकद आहे देवेंद्र फडणवीस साहेब कमी करतायत. आक्रमक पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी तिथं भूमिका मांडली होती. मग आता आज बोलत असताना वेगळी भूमिका ते मांडत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना सरळ सरळ आपल्याला विचारावं लागेल की पूर्वी तुम्ही खोटं बोललात का आणि आत्ता जे बोलतात ते खरं बोलतात का खोटं बोलतात का सोयीचं तुम्ही राजकारण करत आहात, हे कुठेतरी लोकांना तुम्ही पुढं जाऊन त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. दादा काल शरद पवारचं एकदा वय काढलं, ते बोलले की मला बारामतीचं सगळं बघायचं आहे, बाकी त्यांचं तुम्ही वय बघा. आता शेवटी वयावर बोलून लोकसभा तिथं लढली गेली, लोकांनी वयापेक्षा विचाराला तिथं पाठिंबा दिलेला आहे. पवारसाहेब या वयामध्ये सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. जे लोक वय काढतात ते महाराष्ट्र तरी फिरू शकत आहेत का आपल्या मतदारसंघामध्ये अडकून बसले, हे सुद्धा तिथं बघण्याची जरूरत आहे. पवारसाहेब या वयामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला 4 सभा 4 तास झोपत आहेत, पण महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी तो टिकवण्यासाठी पवारसाहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते आज महाराष्ट्रात फिरत आहेत. पण महायुतीतले नेते आपापल्या मतदारसंघामध्ये अडकलेले आपण सगळेजण बघू शकतो. सुप्रीम कोर्टानं शरद पवारांचं नाव का वापरता असं प्रश्न उडत लावलेलं आहे. आता महाराष्ट्रातला प्रत्येक सामान्य व्यक्ती हेच बोलत होतं की अजितदादांनी पवारसाहेबांचं नाव न वापरता, पवारसाहेबांच्या बाजूची भूमिका न घेता स्वतःच्या हिमतीवर तिथं लढाई केली पाहिजे. पण ह्या सगळ्यांना माहिती आहे की पवारसाहेबांचा फोटो लावल्याशिवाय त्यांना मतदान मिळणार नाही. आता हीच गोष्ट जी लोक बोलत होते सुप्रीम कोर्टाने सांगितलेली आहे. आता या इलेक्शनमध्ये ते किती मानतात काय मला माहीत नाही, पण शेवटी लोकांनाही आता कळलेलं आहे की पवारसाहेबच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची ताकद होती. पक्ष आणि चिन्ह तिकडे गेलं असलं तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षच हाच ओरिजिनल पक्ष आहे. तुतारी वाजवणारा माणूस हेच ओरिजिनल चिन्ह आहे आणि लोक त्या बाजूला जाताना आपण सगळेजण बघतो. कर्नाटकामध्ये सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केलेला आहे. एका आमदाराला 50 आमदारांना 50 कोटीचं आमिष भाजपने दिल्याचाही दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. काँग्रेस भाजपकडे पैसा आहे. आता महाराष्ट्र सरकारनेच भाजपच्या केंद्रीय पार्टीला खूप मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. गेल्या वेळेस जेव्हा समृद्धी मार्ग केला जात होता त्यातून 3,000 कोटी अशी चर्चा आहे. हे गुजरातच्या इलेक्शनला भाजपला मदत म्हणून तिथं पाठवले होते. आता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार गेले 2.5 वर्ष होतं. याच्यामध्ये 50,000 कोटीचा भ्रष्टाचार महायुतीच्या नेत्यांनी आणि पार्टीने तिथं केलेला आहे. आणि लोटस ऑपरेशन लोटस जे आता कर्नाटकामध्ये होत आहे त्यालासुद्धा फंडिंग ही महाराष्ट्रातून भ्रष्टाचार केलेल्या पैशातून तिथं होत आहे. भाजप आज या देशामध्ये काय करत आहे तर फक्त भ्रष्टाचार करत आहे आणि तो पैसा पार्टी फोडणं, सरकार पाडणं याच्यामध्ये वापरत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तिथे असणारे मुख्यमंत्री जे बोलतात ते खरं आहे आणि याच्यातच जो पैसा तिथं पार्टी आणि नेते आणि आमदार फोडण्यासाठी वापरला जातो तो सुद्धा महाराष्ट्रातून जो भ्रष्टाचार केला आहे त्यातूनच तो पैसा गेला आहे असं माझं ठाम मत आहे. आता एक स्थानिक प्रश्न आहे. रामटेकमध्ये जे आहे ते सांगली पॅटर्नची शक्यता आहे आणि त्या सांगली पॅटर्नमध्ये काल काँग्रेसचे सुनील केदार यांनी असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरेच्या विरोधात बोलणाऱ्या तिच्या विद्यमान आमदाराला पाडण्यासाठी त्यांनी काँग्रेसचा बंडखोर उभा केला. मला काय इथं झालं हे सांगता येणार नाही, पण सांगली पॅटर्नची जी काही भूमिका तुम्ही इथं मांडत आहात
तिथं सामान्य लोकांची भूमिका महत्त्वाची होते. तिथं असणारे मतदार काय भूमिका घेतात, मतदार कोणाला मतदान करतात, कोणाकडे बघून मतदान करतात हे आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे तिथं कुठल्या नेत्याने ती भूमिका घेतली नव्हती, कुठल्या नेत्याने ते समीकरण बसवलं नव्हतं, पण तिथे असणाऱ्या सामान्य लोकांनी एका अपक्ष व्यक्तीला तिथं निवडून दिलं होतं. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये काय चर्चा हे बघण्याची जरूरत आहे. आणि मला असं वाटतं की सांगली पॅटर्नची चर्चा करण्यापेक्षा उद्या जाऊन नागपूर पॅटर्नसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघता येईल. पण शेवटी इलेक्शन झाल्यानंतरच कळेल की वस्तुस्थिती काय आहे. दादा बटेंगे तो कटेंगे याला पंकजा मुंडे यांनीही विरोध बोल. अजित दादा जे आहे ते पंतप्रधान सभेला जे आहे ते गैरहजर राहताना दिसून येत आहे. अगोदर त्यांच्या प्रत्येक सभेला ते हजर राहायचे. आता झालं असं आहे की अनेक महायुतीच्या नेत्यांना त्यांच्या मतदारसंघातून बाहेरच पडता येत नाही. प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा झालेला आहे, प्रत्येक मिनटं महत्त्वाचा झालेला आहे. त्यामुळे कदाचित दादांना तो वेळ झाला नसावा. नाहीतर इथं येऊन मोदी साहेब असतील, नाहीतर अमित शाह साहेब असतील, जेवढ्या सभा घेत आहेत तेवढ्या सभा ह्या महायुतीच्या विरोधात जाताना त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि हे कुठेतरी अजितदादांना कळलं असावे की त्यांच्या व्यासपीठावर गेल्यानंतर मतं आपली कमी होत आहेत, म्हणून अजितदादा मोदी साहेबांच्या व्यासपीठावर गेले नसावे. शरद पवार साहेबांनी फडणवीसावर टीका करताना म्हणले की पक्ष बनवायला जे आहे ते अक्कल लागते, फोडायला अक्कल लागते. 100% अक्कल थोडी लागते. जर तुम्हाला पैसा असेल, तुमच्याकडे दबावतंत्र असेल, तर पक्ष फोडायला कुठंच अक्कल लागत नाही. त्यामुळे काही लोक स्वतःला चाणक्य समजतात, अभिमन्यू समजतात. त्यांना एवढंच सांगायचं आहे की पक्ष बांधायला, विचार जपायला, विचार टिकवायला अक्कल लागते. लोकांचा विश्वास संपादित करायला अक्कल लागते. आज देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरले तरी त्यांच्या पक्षाला 10-20 हजाराचं नुकसानच होतं आहे. त्याचं मुख्य कारण असं की द्वेषाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालत नाही. पण देवेंद्र फडणवीसांकडे काय असेल तर सत्ता आहे, पैसा आहे, केंद्रीय मंत्री आणि नेत्यांचा पाठिंबा आहे. आणि त्याच्यावरच धमक्या देऊन, गुंडाशाही करून, दबावतंत्र करून जे काय पार्टी आणि कुटुंब ते फोडत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतःला कितीही चाणक्य आणि अभिमन्यू समजत असले तरी लोकांमध्ये चर्चा एवढीच आहे की आजच्या नवीन युगातले जनरल डायर कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे पवारसाहेब जे बोलतात ते खरं आहे. आणि पक्ष बांधायला आणि विचार जपण्यासाठी अक्कल आणि कष्ट लागतात जे महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांमध्ये आहेत. आशिष देशमुख यांनी यावर टीका केली की जेव्हा काँग्रेस फोडून शरद पवारांनी राष्ट्रवादी केली होती तेव्हा अक्कल लागत होती का? आता आशिष देशमुख साहेबांच्या बाबतीत काय बोलायचं, म्हणजे कपडे बदलल्यासारखे पार्ट्या तिथं बदललेल्या आहेत. आणि याच्यात आज ही भूमिका, उद्या ती भूमिका, एवढ्या वेळा भूमिका बदलल्यानंतर माणूस कधी कधी कन्फ्यूज होतो, त्या डोक्यावर परिणाम होतो. त्यामुळे आशिष देशमुख साहेबांच्या बाबतीत कदाचित तसंच काहीतरी झालं असावं, डोक्यावर परिणाम झाला असावा. आता माहीत नाही हे इलेक्शन ते पडल्यानंतर कुठल्या पक्षात येतील. उद्या जाऊन असं होऊ नये आमच्याच पक्षात त्यांना तिथे यावं लागेल. पण म्हणून म्हणतोय की आपण आपली लेवल बघून तिथं कुठेतरी कॉमेंट करावं, वक्तव्य करावं, नाही तर उद्या जाऊन अडचण होईल. उद्या फक्त संस्था बघण्यापुरतं ते राहतील, राजकारणात टिकतील नाही टिकतील हे सांगता येणार नाही. पैशाच्या जोरावर ते राजकारण करतायत, पण किती दिवस करणार. शेवटी लोकांचा विश्वास संपादित करायला सुद्धा अक्कल लागते. जे कदाचित देशमुख जे कोण आहेत भाजप का कशात कोणाकडनं उभे भाजपकडनं उभे आहेत, त्यांना ती अक्कल आहे का आपल्याला बघावं लागेल. दादा, आज संघ मुख्यालयाच्या परिसरात तुमची सभा आहे, किती महत्त्वाचं वाटतं, काय सभेचा मेसेज असेल? आता मुख्यालय तिथं आहे म्हणजे काय लोक त्यांच्याबरोबर 100% आहेत असं म्हणू शकत नाही ना. आता म्हणून तिथं जाऊन लोकांशी चर्चा करून लोकांशी आपण बोलणार आहोत. कोणाचं मुख्यालय तिथं असलं तरी हा महाराष्ट्र आहे, इथं फ्रीडम आहे. तिथं जाऊन बघूया परिस्थिती काय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.